पुढच्या वर्षीच्या सप्ताहापर्यंत आपण राहतो का नाही? बरोबर आहे. ही आलेली संधी आहे, ही दौडू नका. अरे काम तर आपण रात्रंदिवस करतो ना गड्या, आहे की नाही? सांगू का तुम्हाला मी, अरे मरण तर दोन्हीकडे आहे ना दादा. किती संसार करा, मनुष्य मरणारच आहे. कोणी अजर-अमर झालं का या पृथ्वी तलावर? नाही. ऐका, किती संसार केला तरी मरण आहे आणि किती परमार्थ केला तरी मरण निश्चित आहे. मरण सगळीकडे आहे, लक्ष देऊन ऐका. पण माणसानं विचार करायचा, मला परमार्थ करून मरण पाहिजे का फक्त संसार करून मरण पाहिजे? 2 मिनिटं रामायणामध्ये चला, आठवलं म्हणून सांगतो. मरण संसार करून सुद्धा आहे आणि मरण परमार्थ करून सुद्धा आहे. काय झालं, राजा रावणाला सीता मातेला त्या ठिकाणी पळून आणायचं, पंचवटीतला प्रसंग आहे, लक्ष देऊन ऐका. आणि पळून आणायचं म्हणून तो मारीच मामाकडे गेला. कोण? राजा रावण. हे मारीच, त्या ठिकाणी तुला आज माझ्या सोबत यायचंय. मारीच मामा विचार करतो, अरे माझी पत्नी अन्न करता करता मेली. रामचंद्र प्रभू 16 वर्षाचे होते त्यावेळेस मला बाण मारला होता, तर समुद्राच्या पलीकडे जाऊन मी पडलो होतो. तेव्हा सुद्धा राजा रावण माझ्या भेटीला आला नाही. आणि आज एवढा मोठा श्रीमंत माणूस, एवढा मोठा राजा रावण माझ्या झोपडीकडे आला. याचं कारण काय असेल बोल? कुछ दाल में काला है. ज्यावेळेस श्रीमंत माणसं गरीब माणसाकडे येत असतात ना मिस्त्री, त्यावेळेस समजून घ्यायचं श्रीमंत माणसाचा गरीब माणसाकडून काहीतरी स्वार्थ आहे. विठाला मारीच विचार करतो. ऐका, मारीच विचार करतो आणि रावणाला म्हणतो, बोला काय काम आहे? कस काय येणं केलं माझ्याकडे? मारीच, अरे आज तुला माझं काम करायचं आहे. काय काम करायचंय? तुला आज माझ्या सोबत यायचंय. मी एका साधूचा वेश धारण करणार आहे. सिस्टीम क्लिअर करा थोडी. मी साधूचा वेश धारण करणार आहे आणि तुला हरिणाचं रूप घ्यायचं आणि आपल्याला जगत या सृष्टीचा मालक कर्तुम अकर्तुम अन्यथा ज्याची शक्ती आहे असा भगवान परमात्मा रामाची पत्नी सीतेला पळून आणायचा आहे. मारीच विचार करतो, नाही हे पाप मी करणार नाही. का करणार नाही? नाही बाबा, अरे ते रामचंद्र प्रभू राजा दशरथाचा मोठा मुलगा राम आणि त्याची पत्नी जानकी माता सीता जनकाची मुलगी, तिला पळून आणायचं, हे काम मी करणार नाही. का करणार नाही? अहो तो राम केवढा 16 वर्षाचा होता तेव्हा त्यानं मला बाण मारला, तो समुद्राच्या पलीकडे जाऊन पडला होतो. आता तो पूर्ण ताकदीचा झाला आणि त्याच्यासोबत शत्रुत्व करायचं. त्याच्यासोबत शत्रुत्व केलं म्हणजे मी आता जिवंत राहू शकणार नाही. आणि म्हणून मारीच मामाला राजा रावण आता धाकानं बोलतो, गर्वानं बोलतो, हे बघ मारीच, मी कशावर सांगायला लागलोय? मरण दोन्हीकडे आहे. संसार केला तरी मरण आहे आणि परमार्थ केला तरी मरण आहे. हे बघ मारीच, अरे तू जर हरीण झाला नाही तर मग तुला माझ्या हातानं मरण आहे. आणि जर हरीण झाला तर देवाच्या हातानं रामाच्या हातानं मरण आहे. लक्ष देऊ नका, विक्षेप करू नका. फार सुंदर प्रसंग आहे. काय म्हणतो राजा रावण? काय म्हणतो राजा रावण? ए मारीच, मरण दोन्हीकडे आहे, तू ठरव मरायचं कसं. हरीण झाला नाही तर मी तुला मारणार आणि हरीण जर झाला तर देवाच्या हातानं मरण. मारीच मामा विचार करतो, अरे माझं आयुष्य त्या ठिकाणी पाप करण्यामध्ये गेलं. एक राक्षसाची योनी म्हणजे माझा जन्म आहे आणि मी राजा रावणाच्या सोबत जर गेलो, हरीण जर झालो तर मला देवाच्या हातानं मरण आहे. देवाच्या हातानं मरण येणं म्हणजे भाग्याचीच गोष्ट आहे ना दादा. आणि म्हणून मारीच मामा विचार करतो, आणि नाही हरीण झालो तर या राक्षसाच्या हातानं मला मरण आहे. मरण तर आता नक्की निश्चित आहे. लक्ष कळायला का तुम्हाला? मरण निश्चित आहे. देवपूर वासियांनो, किती परमार्थ करा, किती संसार करा, मरण निश्चित आहे. पण निर्णय प्रत्येकानं गड्या शपथ आहे तुम्हाला माझी, निर्णय हा मारीच मामा सारख्या आपण घ्यायचा आहे. मारीच विचार करतो, या मूर्ख राजा रावणाच्या हातानं, मांस भक्षण करणाराच्या हातानं, मदिरा सेवन करणाराच्या हातानं मेल्यापेक्षा, या राक्षसाच्या हातानं मेल्यापेक्षा मी देवाच्या हातानं मेलो तरी चालल, कारण माझा त्या ठिकाणी उद्धार तरी होईल. आणि म्हणून राजा रावणासोबत मारीच मामा जातो आणि हरिणाचं रूप धारण करतो. त्या हरिणामागच त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू जातात. मला पुढचा प्रसंग सांगायचा नाही. आणि एका बाणामध्ये रामचंद्र प्रभू त्याचा उद्धार करतात. मला सांगा, मरण देवाच्या हातानं आलेलं चांगलं का राक्षसाच्या हातानं आलेलं चांगलं? बोला बोला, झोपले का तुम्ही? देवाच्या हातानं, बरोबर आहे.
अरे आयुष्यभर परमार्थ करून मेलेलं चांगलं का आयुष्यभर संसार करून मेलेलं चांगलं? मग आयुष्यभर तर करू नका, पण या 7 दिवसासाठी माझ्या भगवंतासाठी आपलेच त्या ठिकाणी 7 दिवस द्या, आपला परमार्थ सफल झाला. विठाला आणि म्हणून ओके, आयुष्यभर परमार्थ करून माणसानं मेलं पाहिजे गड्या. नका आयुष्यभर परमार्थ करू, पण हे 7 दिवस तरी. आणि म्हणून मरावं कसं हे आपल्याला काय शिकवते? भागवत कथा शिकवते. महाराजांच्या रसळवाणीतून आपण त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करतात, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. अनेक वर्षापासून महाराज आपल्या गावामध्ये येतात आणि बघा त्यांच्यासाठी टाळी जोरात वाजवा. त्याचं कारण आहे, तुम्ही परिसरामध्ये फिरता, अरे गड्या कोणतेच भागवताचार्य कथा व्यास कधीच कुणाच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहत नाही. राहतात का विष्णू भाऊ? नाही. पण हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. अरे मोठेपणा म्हणल्यापेक्षा त्यांचं आपल्या गावावरलं हे प्रेम आहे. विठाला महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यानंतर आज पहिला दिवस आहे म्हणून यांचा ते मला त्या ठिकाणी ऐक नाही ओळख पटवून देतो. आमचे दत्तात्रय महाराज दाभेकर आहे, त्यांनी सुद्धा भरपूर वर्ष आपल्या गावामध्ये सेवा केली. त्याच्यानंतर आमचे त्या ठिकाणी काळुशे महाराज आहे, पवन महाराज आहे, पुरुषोत्तम महाराज आहे, सुंदर असे गायक आहे. त्यांची सिंत ऐकण्यासाठी तुम्ही कथेमध्ये या, म्हणजे कळेल. हरिचैतन्य महाराज स्वामी सोबत महाराजांनी 2-3 वर्ष काढलेली आहे. त्यांच्या कथे एवढ्या मोठ्या स्टेजवरले माणसं आज आपल्या गावामध्ये आमच्या सोपनदादा सोबत आले, हे आपलं परम भाग्य आहे. पुरुषोत्तम महाराज आहे, चिलिया बाळ, ज्यांना अनेक वेळा आपण झीटवाकीजोर बघितलेला आहे. आमचे पुरुषोत्तम महाराज पाटील, त्यांचे ते साले आहे का मेवणे? साले मेवणे काही म्हणा आहे, पण ते काय असो राहू दे. चिल्या महाराज आहे, ऐक नाही, किती सुंदर आवाज आहे महाराज त्यांचा, किती लहान मूर्ती, पण या वयात सुद्धा 2 लेकरं आहे बरं का, असं समजू नका ते लहान आहे. चिल्या महाराज आहे. आमचे स्वप्नील महाराज शांत वृत्तीचे शांती ब्रह्म. आणि या ठिकाणी आकाश महाराज आमच्या माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे छोटे छोटे विद्यार्थी आहे. तिकडे चोपदार बाबा आहे, झोपले काय? वा, चोपदारले आवडले बा आपल्याला. म्हातारी आहे का? हे चोपदार जर सोपान महाराज 26-11च्या हल्ल्यात असते तर भारतात कसा बालाच नसता. पण 26-11ला हल्ला झाला आणि 27-11ला हे चोपदार झाले. आमचे चोपदार बाबा आहे, विनेकरी बाबा. तिकडे जरा पब्लिक कडे बघा, थोडं लाजू नका हो, परमार्थामध्ये लाजायचं नसतं. त्यांच्यासाठी एकदा डोऱ्यात टाळी वाजवा. लाजू नका, इकडे बघा, इकडे बघा. महाराज हार गळ्यामध्ये घालून भेटावे याच्यासाठी लोक पुढं पुढं करतात. कळलं तुम्हाला? आम्हाला मान भेटावा याच्यासाठी समाज लोक बाकीच्या सभेमध्ये जा, आमचं नाव घ्यावं, आम्हाला मान भेटावा. पण तुम्ही पवित्र कार्य संप्रदायाचं करता, आहे का नाही? आणि म्हणून हे हार नारदाच्या गादीवरले तुमच्या गळ्यात आले, तुमचं परम भाग्य आहे. फक्त 7 दिवस आता विना घ्यायचं, सोडायचं नाही. हा, त्यांना फेटा आमच्या सोपान महाराजांनी बांधून दिला. सुंदर, वा, सुंदर सुंदर सुंदर. लग्नामध्ये कोणते बैल होते गाडीला? का गाडी होती? पांढरे म्हणते ते, पांढरे. कोण्या साली लग्न होईल त्यांचं, अजून बैल ध्यानात आहे. वा वा, सुंदर सुंदर, आहे की नाही? मागच्या वर्षी आपल्या काल्याच्या ती अभंग कोणता होता? आहे की नाही? विनोदी माणसं आणि सेवाधारी वृत्ती बरं का. आमचे गजानन भाऊ आहे या ठिकाणी, आमचे मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण सुंदर असे कीर्तनकार सुद्धा आहे, जगन महाराज आहे. एकदा साऊंड सिस्टीम आणि मंडपावाल्यासाठी एकदा डोऱ्यात टाळी वाजव. गड्या सांगेल मी तुम्हाला, आमचे भागवत भाऊ असेल माळवंडीचे, गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला सेवा देतात, बरोबर आहे. हा मंडप तुम्ही सहजासहजी ठेवू नका. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लग्नाचा जरी मंडप लावला ना तर कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये द्यावे लागते. द्यावे लागत का नाही? बरोबर आहे की नाही भरत भाऊ? पण भागवत भाऊंनी एक सेवा म्हणून फक्त आणि फक्त मुलांच्या कार्या त्या ठिकाणी कामाचे पैसे घेतले, बरोबर आहे की नाही? आणि सेवा म्हणून ही चटई असल, गादी असल, आणि त्यांच्या बरोबर आमचे भगवान भाऊ वाशिमून आले साऊंड सिस्टीम घेऊन. त्या दोघांच्या चरणी मी नतमस्तक होतो. परिसरातून आलेली मंडळी, माळवंडी असल, ढाळसावंगी असल, दुधा असल, पंचक्रोशीतील सर्व माता भगिनी ज्यांच्या रसळवाणीतून आपण ज्ञानेश्वरी पारायण श्रवण करता, सपकाळ बाबा असल, आता कोणी राहिलं का? सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला 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 विठाला. कीर्तनाला सुरुवात झाली, लक्ष देऊन ऐका. रौप्य महोत्सवी आपलं वर्ष आहे.
पुढच्या त्या ठिकाणी सुवर्ण महोत्सवापर्यंत आपण राहू का नव्हे सांगता येत नाही, कारण आज कीर्तनाला आलेला माणूस सोपान दादा उद्या परत इथं येईल काही सांगता येत नाही. तुम्ही आम्ही तर पामर आहो, जीव आहो. अरे आपलं काय घेऊन बसले, 4-2 एकर जमीन, 2 लांडे बैल, 2 पोरं, 2 पोरी पत्नी, येथे नाही उरो आले अवतार, एरती पामर जीव किती. अरे अवताराच्या अवतार संपले, अवतावर लिहायचं काय घेऊन बसले. विठाला विठाला कीर्तन लक्ष देऊन आहे का. छोटे छोटे पॉइंट असतात. 4G आता 5G निघलंय, बरोबर आहे. लक्ष देऊन आहे का. येथ नाही उरो आले अवतार, एरती पामर जीव किती. आज कीर्तनाला आलेला मनुष्य उद्या येईल याची गॅरंटी नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्षणभंगूर नाही भरवसा, भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, अरे सावध सोडा माया आशा, काही नसले मग गळा पडे फासा, काही नकले गळा पडेल फासा. हा पुढे हुशार थोडा हे ओळखा, राम राम स्वरा आधी, राम राम स्वरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. क्षणभंगुर नाही भरवसा. अरे दादा या देहाचा भरवसा नाही, ऐका बरं. आणि म्हणून सत्कार्य करा. अनमोल किमतीचा नरदेह देवानं तुम्हा आम्हाला फुकट दिला. ऐका कसा दिला, फुकट दिला. भगवान परमात्मा कधी आपल्या दारी बिल मागायला आला का. मी सप्ताहावर बोलतोय, आलाय का कधी. भगवान परमात्म्यानं आपल्याला 1,00,000, 2,00,000, 5 लाखापर्यंत दवाखान्यामध्ये काम पडू दिलं का. आजारी पडलो का. जे पडले त्यांचा भाग सोडा. पण खरं सांगू तुम्हाला गड्या, एक शपथ घ्या. अरे आतापर्यंत कुणाचं वय सोपान महाराज 50 वर्ष असेल, कुणाचं वय 60 वर्ष असेल, कुणाचं वय 65 वर्ष असेल, कुणाचं वय 70 वर्ष असेल. एक विचार करा, अरे माझ्या देवानं आजपर्यंत मला कधीच 2,000च्या आणि 3,000च्या वरी दवाखान्याचं काम पडू दिलं नाही. त्या देवाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी न मागता 1,000-500 रुपये वर्गणी धर्म मंडपामध्ये आणून द्या. माझा भगवान परमात्मा यापुढेही तुम्हाला कधीच दवाखान्याची वाट दाखवू देणार. हे बिल भरायची जागा आहे दादा. 365 दिवसातून फक्त आणि फक्त 7 दिवस देवाचं नामस्मरण करायचं. 1,000-2,000 काय असेल ती आपल्या वाट्यावर आलेली वर्गणी या ठिकाणी आणून द्यायची. 365 दिवस भगवान परमात्मा आणि माझे संत आपला संसार सुखाचा केल्याशिवाय राहणार. या शरीराची किंमत तुम्हा आम्हाला कळत नाही. जे आजारी पडले ना गड्या त्यांना विचारा. ज्यांच्या माग हॉस्पिटल लागलं ना, गोळ्या लागल्या ना, त्यांना विचारा. ज्याला एक हात नाही ना त्याला हाताची किंमत विचारा. ज्याला एक पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. ज्याला एक डोळा नाही ना गड्या त्याला डोळ्याची किंमत विचारा. ज्याला कानानं ऐकू येत नाही त्याला कानाची किंमत विचारा. तेव्हा कळेल या शरीराची किंमत काय आहे. खरं सांगू तुम्हाला काय झालं. एका महिन्यापूर्वी आमचे वडील बिमार पडल्यानंतर सोपान महाराज सिग्मा हॉस्पिटलमध्ये आम्ही होतो. ऐका शरीराची किंमत काय आहे, मार्मिक आहे बरं. आणि आमच्या वडिलांना सुट्टी झाली आणि सुट्टी झाल्यानंतर आम्ही बिल भरण्यासाठी त्या काउंटरवर गेलो. त्या ठिकाणी एक 65 वर्षाचे आजोबा आलेले होते. ऐका गड्या शरीराची किंमत काय आहे. 65 वर्षाचे आजोबा आले आणि त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालं होतं, हृदयाचं. डॉक्टरनं त्या ठिकाणी त्यांचं हार्टचं ऑपरेशन केल्यानंतर 5 लाख रुपये बिल त्या 65 वर्षाच्या आजोबाचं काढलं. ऐका किती लाख रुपये, 5 लाख रुपये. आणि बिल दिल्यानंतर ते आजोबा ढस टाहो फोडून रडू लागले. हो मी विचार करू लागलो, साईडचे लोक विचार करू लागले, बाबा का रडता तुम्ही. आणि त्या डॉक्टरांनी विचारलं, बाबा तुम्ही गरीब आहात, हे 5 लाख रुपये बिल तुम्हाला जास्त झाला का. नका रडू बाबा, दुष्काळ पडलाय, नापिकी झाली, पाऊस जास्ती आला का बाबा. नका रडू बाबा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये होते गड्या बाबाच्या. अरे अंगावर उपरणं होतं, पांढरी टोपी होती, कुमकुम टिलक त्या ठिकाणी कपाळावर लावलेलं होतं, वारकऱ्याचं तेज होतं. ते बाबा त्या डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर साहेब तुम्ही 5 लाख रुपये काय 7 लाख रुपये जरी बिल काढलं असतं
तर मी काही म्हटलं नसतं. तुम्ही 5 लाख रुपये माझं बिल काढलं याच्यासाठी मी रडत नाही हो. ऐका काय म्हणते तर बाबा, तुम्ही 5 लाख रुपये बिल काढलं याच्यासाठी मी रडत नाही. मला रडू याच्यासाठी येतंय, तुम्ही माझं ऑपरेशन केलं आणि फक्त 3 दिवस माझं हृदय सांभाळलं हॉस्पिटलमध्ये. 3 दिवस माझं हृदय सांभाळलं तर 5 लाख रुपये बिल काढलं. मला रडू याच्यासाठी येतो हो, जन्म झाल्यापासून 65 वर्षापर्यंत माझ्या देवानं माझं हृदय सांभाळलं, अजून 1 रुपया सुद्धा बिल पाठवलं नाही आणि फुकट सांभाळलं. तुम्ही 3 दिवस सांभाळलं तर 5 लाख रुपये बिल काढलं. वयाच्या पहिल्या वर्षापासून 65 वर्षापर्यंत 1 रुपया सुद्धा बिल माझ्या देवानं मला पाठवलं नाही. म्हणून बिल भरण्याची जागा तर कोणती असेल ना गड्या, तर अखंड हरिनाम सप्ताह आहे. विठाला म्हणून हा अनमोल किमतीचा नरदेव देवानं तुम्हा आम्हाला दिला, तो व्यसनामध्ये घालू नका. टाळी वाजवा. महाराज कमी का बरं का, 7 दिवस घालायचे आपल्याला. काय आवाज आहे महाराज. खरं सांगू का भरत बाबा, तुम्हाला वाटतं का हे सहज या गोष्टी प्राप्त होतात? बोला ना, वाटतं का? आता इतकं सुंदर प्रमाण म्हटलं, इतकं सुंदर गायलं आमच्या सोपान महाराजांनी. एखाद्या मायमाऊलीला वाटत असेल असंच माझा मुलगा सुद्धा गाणारा व्हावा, पण तो होतो पेणारा. कारण संस्कार व्यवस्थित नाही ना. विठाला विठाला सांगेल मी तुम्हाला, एवढी सहजासहजी गोष्ट नाही होय. आता दिसतंय तुम्हाला महाराज लोकांचे कपडे 15-15, 20-20 हजार रुपये. जेव्हा तारखे घ्यायला बसलो त्याला कळाले महाराज लोक, आहे की नाही? पण त्याच्या अगोदर कष्ट करावे लागते. अरे कंगीमध्ये जर त्या ठिकाणी वर्षभराचं धान्य साठवावं लागत असेल ना गड्या, तर अगोदर तुम्हाला 4 महिने त्या धान्याला पाणी द्यावं लागतं, त्याची पेर करावी लागती. लाईट नसली तर रात्रभर त्याला त्या ठिकाणी पाणी देऊन लहानचं मोठं करावं लागतं, सोंगावं लागतं. एक एक दाना तुम्ही जमा करता, त्या धान्याच्या कोठीमध्ये त्या ठिकाणी साचवता, तेव्हा ते तिथून पुढे 8 महिने आपल्याला खायला भेटतं. साधे गहू जरी आपल्याला खायला 8 महिने लागत असेल सोपान दादा, तर आपल्याला 4 महिने त्याची मेहनत करावी लागते. अरे आयुष्यभर जर परमार्थ करायचा असेल ना गड्या, आणि आपण गेल्यानंतर सुद्धा चंद्र सूर्य असेपर्यंत नामदेव बाबा सारखी जर कीर्ती आजरावर ठेवायची असेल ना, तर अगोदर जीवनामध्ये परमार्थ म्हणजे कष्ट करावे लागते. आठवण झाली नामदेव बाबाची, त्यांनी सप्ताह सुरू केला. युवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा फुलला, फुलवेशी त्याची भारू कळी अशी आला. दादा नामदेव बाबांनी छोटंसं रोपटा आपल्या देवपूर नगलीमध्ये एका मंदिरासमोर रावलं, आणि त्याचा बघा ना काय मोगरा आला. हे 7 दिवस खरं सांगू का, त्या मोगराचा सुगंध घेण्यासाठी या ठिकाणी या गड्या विठाला. आणि म्हणून एवढी साधी गोष्ट नाही महाराज गायन वादन करणं. आता वाटत असेल मृदंग किती सुंदर वाजवतात जगन महाराज. थाप टाकल्यानंतर गोड आवाज निघतो, सुंदर असे बोल वाजवतात. पण नुसती थाप शिकण्यासाठी सुद्धा एका महिन्याचा रियाज करावा लागतो. हे मुलं दिसतात ना गड्या, हे आशेच होतो ना आम्ही. तुमच्या गावामध्ये यायचो, मला 12वं वर्ष या वर्षी तुमच्या गावात टाळ घेऊन उभा राहायचो मी एका कोपऱ्यामध्ये. तिथून पुढे मृदंग शिकलो, तुमच्या आशीर्वादाने कीर्तन कथा करायला लागलो. बरोबर आहे की नाही? सहजासहजी झाला असेल का? नाही, कष्ट करावे लागते. महाराजांना विचारा, अरे नारदाच्या गादीवर बसलेलो आहे, उभा आहे मी. भिकारी लोकांना आळंदीमध्ये जेवण वाटप होतं ना महाराज, त्या जलाराम बाबाचं जेवण आम्ही सेवन केलेलं आहे.
रात्रभर मच्छर फोडत होते. बाजार संपल्यानंतर जो भाजीपाला बाजार विकणारे लोक उकंड्यावर फेकतात ना गड्या, तो भाजीपाला विकून आणून आम्ही आळंदीमध्ये पोट भरलेला आहे. विठाला विठाला. सहजासहजी गोष्ट प्राप्त होत नाही हो. मृदंग शिकायचा असला तर 8-8, 10-10 वर्ष गुरुची सेवा करावी लागते. गुरुच्या आशीर्वादानं आणि संतांच्या कृपेशिवाय या गोष्टी भेटत नाही गड्या. आज जरी तुम्हाला वाटत असेल सोपान महाराज, पुरुषोत्तम महाराज, सतीश महाराज, आमच्या सोपान महाराजांना 18 लाखाची गाडी घेतली, त्यांच्याच गाडीत बसून आलो. त्याच्यासाठी अगोदर त्यांनी कष्ट केले ना. सहजासहजी नाही महाराज. आणि एकदम माणूस मोठा होत नाही. ज्ञानोबराय म्हणतात एखाद्या झाडावर जरी तुम्हाला चढायचं असलं ना, झाडावर, तर माणसाला आरामाने चढावं लागतं. हळूहळू, ढाळे ढाळे, केतुलेनी एके वेळी, ते मार्गाचे नि बळे निश्चित ठाके. अरे तुम्ही आरामानं परमार्थ करा, एक दिवस तुमचा परमार्थ नक्कीच सफल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे जे मुलं दिसतात ना माया हो, अशाच वयामध्ये आम्ही आळंदी, भगवानगड, पंढरपूर या ठिकाणी आम्ही सोपान महाराज होतो. आणि खरं सांगू तुम्हाला, हेच मुलं उद्याची इंदुरीकर आणि ढोक महाराज यांच्या दिसण्यावर जाऊ नका. मी ह्याच्याकरता सांगायला लागलो, या वयामध्ये आई बापाचा त्या ठिकाणी त्याग करून एखाद्या संस्थेमध्ये राहावं लागतं. अरे तुमचा मुलगा तर शाळेतून आला आणि दप्तर फेकलं ना गड्या, तर आईला म्हणतो आई मला भूक लागली. काय म्हणतो? आई मला भूक लागली ग. आई स्वतःच्या हातानं त्याचे श्वास काढते, बूट काढते, त्याचे स्वच्छ हातपाय धुते आणि आपल्या हातानं त्याला गरम गरम कोळीनं घास भरवते. आणि तो मुलगा रात्रभर आईच्या कुशीमध्ये झोपी जातो. ऐका गड्या, अरे आईच्या कुशीमध्ये झोपण्याच्या वेळेस जर हे मुलं मायबापाचा त्याग करत असेल ना, का नाही होणार आहे भविष्यातले इंदुरीकर आणि ढोक महाराज? का नाही होणार? त्याच्यासाठी त्याग असावा लागतो. कोणतीच गोष्ट सहजासहजी भेटत नाही गड्या, त्याच्यामध्ये जीवनामध्ये त्या ठिकाणी त्याग असावा लागतो. आता वाटतं महाराज भरपूर पैसे घेतात मृदंग वाजवायचे, 10,000 रुपये त्यांना देणार. एवढे पैसे? त्यांना घाम आलाय आणि आपण 4-4 रगी अंगावर घेतल्या, त्याचं फळ आहे ना ते. महाराज किती घाम येऊ द्या, घाम पुसायचा नाही. ही लोक लेच महाराज लोक जळते. महाराज काय करायचे? महाराज लोकायला गाड्या, कार करायच्या महाराज लोकायला गाड्या. अरे तुम्ही मस्सी टमटम न्या लागले ना बाजाराला, बरोबर एक नाही? कळालं का तुम्हाला? मस्सी टमटम न्या लागले, मग महाराज लोकांना ह्याल्यावर बसून यायचं का? काय करायच्या गाड्या, काय करायचे महाराज लोकायला कपडे? अरे आम्ही श्रीमंताचे लेकर आहोत, ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, त्या ज्ञानोबराय तुकोबरायचे लेकर आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, द्वारी सोन्याचा पिंपळ, द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची 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 द्वारी सोन्याचा पिंपळ. ऐसे पळे रे ना बोले, आम्ही ऐसे पळे रे ना बोले, आम्ही ऐसे पळे, आम्ही ऐसे पळे ना बोले. करील ते काय, अरे करील ते काय, करील ते काय, करील ते करील ते काय, लोहे महाराज, लोहे महाराज, लोहे महाराज, लोहे महाराज. हे जे वारकरी दिसतात ना गड्या तुम्हाला, यांच्या चेहऱ्यावर मधुकरीचं तेज आहे. कशाचं तेज आहे? मधुकरीचं. आणि ती मधुकरी आळंदी मधली आहे. राजयाची कांता काय भीक मागे, आम्ही राजाचे लेकर आहोत, ज्ञानोबराय तुकोबरायचे लेकर आहोत. बघा बरं तुम्ही तुमच्या मुलाला काजू बदाम खाऊ घाला, भरत बाबा काजू बदाम खाऊ घाला तुमच्या लेकरांना, आणि हे ना फक्त 2 टाइम जेवण करतात आणि एका टायमाला भात खातात. यांच्या चेहऱ्याकडे बघा, हे कशाचं तेज असेल? हे वारकरी संप्रदायाच्या सेवेचं तेज आहे. सहजासहजी त्या गोष्टी प्राप्त होत नाही. म्हणून परमार्थ करा. गायन वादन, अरे एखादं शिक्षण जरी घ्यायचं असेल ना तुम्हाला, एखादा UPSC MPSC पास झालेल्या मुलाला विचारा, त्या मुलानं किती कष्ट जीवनामध्ये केले. अरे जो मुलगा
IPS होतो, PSI होतो, एखादा कलेक्टर होतो ना माता भगिनींनो, मुली सुद्धा मागे नाही, मुली सुद्धा IPS होतात. त्या माता भगिनी जवळ जाऊन विचारा, ताई ग किती कष्ट केले ग तू या अभ्यास करण्यासाठी, मायबापाचा त्याग करून, ती मुलगी असेल तो मुलगा असेल 6-6, 8-8, 10-10, 12-12 तास अन्न पाण्याचा त्याग करून अभ्यास करावा लागतो, तेव्हा कुठंतरी या गोष्टी प्राप्त होतात. विठाला विठाला म्हणून सहजासहजी या गोष्टी प्राप्त होत नाही. या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या असेल तर त्याग असावा लागतो. त्या अनुषंगाने अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा निवडलेला आहे, 4 चरणाचा आहे आणि सुखाचं महत्व पटवून देणार आहे. कशाचं महत्व? ऐका ऐका, मी अभंगच त्यामुळे निवडला. संसारामध्ये मनुष्य रात्रंदिवस दुःखी आहे. माता भगिनींनो, मी सांगितलं परमार्थ केलं तरी मरण आहे, संसार केला तरी मरण आहे. मला सांगा बरं, शपथ घ्या गड्या, तुम्ही 8 वाजेपासून कीर्तन मंडपामध्ये बसले की नाही? 8 वाजेपासून कीर्तन मंडपामध्ये बसले, आता 9:45 झाले. या 1 ते 1.5 तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला खरं सांगा, तुमच्या घरामध्ये किती संपत्ती आहे, उद्या काय काम करायचं याची आठवण आली का? हे संतांच्या संगतीतलं सुख आहे. अरे आमच्या साध्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये जर तुम्हाला 2 तास घरची आठवण येत नाही, ज्या ज्ञानोबा तुकोबराच्या संगतीमध्ये आपण गेल्यानंतर का आपल्याला या परमार्थाची आठवण येईल, का आपल्याला या संसाराची आठवण येईल? बरोबर आहे की नाही? म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही ज्या संसारामध्ये सुख मिळवण्याचा प्रयत्न करताना रात्रंदिवस, त्या संसारामध्ये तीळ मात्र सुद्धा सुख नाही. तुम्हाला सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, तर तुम्हाला कुठंतरी असं सत्कार्य करणं गरजेचं आहे, संतांची संगती करणं गरजेचं आहे. महाराज म्हणतात, प्रत्येक मनुष्याची, या ठिकाणी जेवढे काही पुरुष मंडळी आली ना, प्रत्येकाची धडपड एकाच गोष्टीसाठी चालू आहे. प्रत्येकाला असं वाटतं, पुरुष मंडळी महिला मंडळी, की मला दुःख झालं पाहिजे. बरोबर आहे ना? बोला बोला. नाही, सुख झालं पाहिजे. आता माळवंडीवरून आमचे पाटील विष्णुभाऊ या ठिकाणी आले, काहीतरी सुखाच्या अपेक्षेने आले ना, कीर्तन ऐकू त्यांना समाधान होईल. आम्ही या ठिकाणाहून इथं आलो, काहीतरी सुखाच्या अपेक्षेनेच आलो ना. कोणाला वाटतं का दुःख हवं? नाथ बाबा फार सुंदर सांगतात, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. कोण्या जीवाला वाटतं गड्या मला दुःख व्हावं म्हणून? नाही, त्या सुखासाठी आम्ही रात्रंदिवस धडपड करत आहे. कोणी वेगवेगळे व्यवसाय करतंय, कोणी शेतकरी आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे. कशासाठी हे व्यवसाय? बरं गड्या, या व्यवसायापासून पैसा कमवायचा आणि पैशापासून सुख मिळवायचं. मला सांगा, या जगामध्ये पैशापासून सुख समाधान मिळतं का? माता भगिनींनो बोला. पैशापासून जर समाधान मिळालं असतं ना गड्या, तर श्रीमंत लोकांचे 10-10 बंगले आहे, 50-50 लाखाच्या त्यांच्याकडे गाड्या आहे, ते आपल्याला दुःखी आढळतात. मग श्रीमंतीपासून सुख समाधान मिळतं का? बरं, तुमची आमची श्रीमंती किती? माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी राजा रावणाच्या संपत्तीचं वर्णन केलंय. ज्या राजा रावणाची 7 कोटी घरं सोन्याची होती. ऐका, तुमची आमची श्रीमंती एका साईडला ठेवा गड्या. आता राजा रावणाची श्रीमंती सांगतो, पैशापासून सुख भेटत नाही, एखादं पद भेटल्यानंतर सुख भेटत नाही. तुमच्या आमच्याजवळ आहेच काय? आता राजा रावणाची श्रीमंती सांगतो, कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 1 कोटी घरं राजा रावणाची त्या ठिकाणी कशाची होती? काशी आणि तांब्याची. कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. कांचन म्हणजे सोनं, ते बी ओरिजिनल. 7 कोटी घरं राजा रावणाची जाबुनंद नावाच्या सोन्याची होती. किती कोटी? 7 कोटी. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 80,000 बायका. राजा रावण जर आता असता तर अविरोध निवडून आला असता. घरचंच मतदान एवढं म्हटल्यानंतर, एवढा श्रीमंत राजा रावण होता. ऐका, महत्वाचा विषय सांगायचा आहे मला. ज्या राजा रावणाची 7 कोटी घरं सोन्याची होती, त्या राजा रावणाच्या एका घराच्या एका चौकटीला, प्रत्येक रूमला मागून पुढून दरवाजा होता, खिडक्यान दरवाजे सांगत नाही. एक राजा रावणाच्या एका घराच्या एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. 22.5 क्विंटल गुणिले 7 कोटी किती होतं? हिशोब करू नका, अटॅक येणे एखाद्याला. एवढा श्रीमंत राजा रावण होता. ज्या राजा रावणाचे 7 कोटी घरं सोन्याची होती, त्याला सुद्धा सुख मिळालं नाही. तुमचं आमचं तोळा 2 तोळे कुठं बोटात घालून समाधान मिळणार आहे? विठाला विठाला. बरं, जाऊ द्या. एखादं पद भेटल्यानंतर सुख भेटतं का? पैशापासून सुख नाही, पदापासून सुख नाही. अरे
एवढा संसार तुम्ही आम्ही करतो, एखाद्या तरी मनुष्यानं सांगा बरं. या ठिकाणी भरपूर शिक्षक आहे, डॉक्टर आहे, संसार करणारे आहे. बोटवरी करून सांगा फक्त, मी या संसारामध्ये सुखी झालो, बस इथून पुढे मला काहीच करण्याची गरज नाही. खेसो दुखिया बाबा यो खेसो दुखिया बाबा वाह वाह. बाबा सुखिया कोई, सगळेजण दुःखी आहे महाराज. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सर्वजण दुःखी आहे. म्हणून सुख पाहिजे असेल तर महाराज म्हणतात संसारामध्ये नाही, विषयामध्ये नाही. म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविती. आणि म्हणून समाधान वाटत पाहिजे असेल ना, सुख पाहिजे असेल ना, जीवनामध्ये आनंद पाहिजे असेल ना, तर संताची संगती करा. ऐका, संताची संगती केल्यानंतर सुद्धा सुख भेटतंय. महत्वाचा विषय सांगायचा आहे. देवाची सेवा केल्यानंतर सुद्धा सुख भेटतंय आणि समाजाची सेवा केल्यानंतर सुद्धा माणसाला आत्मा सुख आणि शांती भेटते. समाज सेवा करा. एवढा मोठा कार्यक्रम आपल्या गावामध्ये चालू आहे ना गड्या, खरं सांगू तुम्हाला, आजचा कार्यक्रम उद्याचा इतिहास घडणार आहे. ऐका, आजचा हा 7 दिवसाचा रोप शो महोत्सव आहे ना आपला, हा उद्याचा इतिहास घडणार आहे. आणि त्या इतिहासामध्ये 2 लोकांचे नाव लिहिणार आहे. भगवान परमात्मा कोण? ज्यानं अंतकरणापासून त्या ठिकाणी सेवा केली, वर्गणी दिली, अन्नदान केलं, त्यांचं एक. आणि ज्यांनी फक्त पाठीवर हात ठेवून बघितलं, हे कसे करते पाहू, त्यांचा सुद्धा इतिहास देवाजवळ. म्हणून ठरवा, आजचा कार्यक्रम उद्याचा इतिहास घडणार आहे. आपलं नाव सेवा करणाऱ्याच्या यादीमध्ये देवाजवळ गेलं पाहिजे का फक्त दुसऱ्याचं मन बघण्याच्या. काय झालं असं समजू नका, असं घडत नाही. एक दृष्टांत सांगतो, भजन करा विठाला. कोणी म्हणेल महाराज, एखाद्या माणसानं त्या ठिकाणी काल्याचा महाप्रसाद दिला हो, एखाद्या माणसानं गाव जेवून घातलं, एखाद्या माणसानं पोहे दिले हो, मग त्यांचं पुण्य. आणि आम्ही फक्त एक नारळ दिलो, किती? ऐका, एक नारळ दिलो, त्यांचं पुण्य सारखंच भेटल. पण करा ना, काहीतरी अन्नदान करा, सेवा करा, चटई उचलण्याचं काम करा. महाराज मंडळी आले, त्यांच्या सेवेचं काम करा. वारकरी आपल्या गावामध्ये येणार आहे, त्यांची सेवा करा. तुम्ही काही जरी सेवा केली ना, भगवान परमात्म्या जवळ त्या ठिकाणी लाभ सारखाच आहे. ऐका, काय झालं, सोपान दादा, एका गावामध्ये आग लागली. लक्षातून ऐका गड्या, फार सुंदर विवेचन आहे, दृष्टांत आहे. ऐका, एका गावाला आग लागली. एवढी भयंकर आग होती ना गड्या, ती एवढी भयंकर आग होती. त्या आगीमध्ये संपूर्ण गाव, संपूर्ण घरं होरपाळून निघाली, जळून निघाले. संपूर्ण लोक गावाच्या बाहेर पळाले. संपूर्ण लोक, काही लोक त्या ठिकाणी पाणी टाकून ती आग विझवण्याचं काम करत होते. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी काही लोक फक्त पाठीवर हात देऊन बघत होते. तेवढ्यामध्ये एक चिवताई आली. काय आलं? एक चिमणी आली. आणि ती चिमणी काय करायची, एका हौदावर जायची, त्या हौदामधून आपल्या चोचीमध्ये पाणी घ्यायची आणि त्या आग विझवण्याचे जे ठिकाण आहे ना, जिथं आग लागलेली आहे गड्या, त्या आगेमध्ये जाऊन ती चिमणी, ती चिवताई आपल्या चोचीनं जाऊन पाणी टाकायची. ऐका बरं. आणि पाणी टाकल्यानंतर 2 वेळच झालं, 3 वेळच झालं. एका माणसानं, सज्जन माणसानं विचारलं पाठीवर हात देऊन, का ग चिवताई, एवढे मोठाले त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे लोक आलेले आहे, एवढे मोठं फार मोठा पाईप लावून पाणी टाकणं चाललेलं आहे, त्यांच्याकडनं आग विझत नाही, आणि तू एवढीच्या तुझ्या चोचीमध्ये किती पाणी बसणार, तुझ्याकडून काय आग विझणार आहे. त्या चिवताईनं सांगितलं, मी आग विझाव याच्यासाठी पाणी टाकत नाही, मी आग विझाव याच्यासाठी पाणी टाकत नाही. पण ऐका ना, आज आपल्या गावाला लागलेली आग हा उद्याचा इतिहास घडणार आहे. आणि त्या इतिहासामध्ये 2 लोकांची नावं लिहिणार आहे भगवान परमात्मा. एक आग लावणाराची आणि एक आग विझवणाराची. माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही, तर आग विझवणाऱ्याच्या यादीमध्ये जावं, म्हणून माझी मी चोचीनं त्या ठिकाणी पाणी टाकत आहे. याच्यातून एकच घ्यायचंय गड्या,
आपलं नाव एखाद्याला नाव ठेवण्यामध्ये, एखाद्याला त्या ठिकाणी बोर्ड दाखवण्यामध्ये ह्यो काय करतो म्हणून मी करू याच्यामध्ये जाऊ द्यायचं नसेल ना, तर भगवान परमात्म्याची या ठिकाणी सेवा करा. नक्कीच माझा भगवान परमात्मा त्याचं फल आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. विठा सुख आणि समाधान पाहिजे असेल तर समाज कार्य करा, धर्म कार्य करा, संप्रदायाची सेवा करा, संताची संगती करा. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी तुमच्या आमच्या सारख्याच माझ्यासारख्या तुमच्यासारख्या लोकांकडे बघितलं आणि विचार केला की तो फार श्रीमंत आहे, फार धनवान आहे, 100 एकर जमीन आहे यांच्याकडे, 10 दुकानं आहे यांचे, पण तोंडावर कोण नाराजी आहे, फोडीली गोवरी जैसे दिसे तोंडावरी. हे सुखी नाही, हे समाधानी नाही. बाहेरून जरी लोक चांगले दिसत असेल तर प्रत्येकाचं अंतकरण दुःखी आहे. म्हणून तुकोबरायांनी या जगाकडे दृष्टी टाकली. त्यांना दिसून आलं हे दुःख भोगत आहे, हे सुखाच्या आशेमध्ये आहे. त्यावेळेस वणवण फिरत करणारा हा जीव जगद्गुरु तुकोबरायाकडे गेला. जशी तुमची अवस्था झाली होती तशी तुकोबरायाची अवस्था झाली होती. तुकोबराय म्हणतात, बाबांनो मी सुद्धा या संसारामध्ये तापलो होतो पण मी सुखी झालो. त्याचं कारण काय? संतांची संगती केली. अभंगाचं पहिलं सुख बसे हे